मुंबईच्या रेल्वे स्थानकावर राहण्याची आपण मागणी केली होती. काय उत्तर आलं हे, काय म्हणताय मला सरकार? वाटतं मी तेवढ्यासाठीच आज सगळ्यांना बोलवलेलं आहे. अतिशय महाराष्ट्राचा अवमान करणार, महाराष्ट्र धर्माचा अवमान करणार, स्वाभिमानाला डिवचणारं उत्तर केंद्र सरकारच्या रेल्वे खात्याच्या मंत्र्याकडनं आलेलं आहे. आपण जाणता की पूर्वीचं व्हिक्टोरिया टर्मिनसचं नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस करण्यात आलं आणि त्यानंतर त्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या मुख्यालयासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा अशी मागणी मी गेली सातत्याने 7-8 वर्ष करतोय. मध्यंतरी एक पुतळा त्यांनी मोठा उभारला होता, त्याचं कामही दिलं होतं. तो पुतळा मागच्या बाजूला उभारत होते, ते म्हणजे पीडी मिल रोड आहे ना जो मागची बाजू, म्हटलं दर्शनी इकडे मुख्याकडे उभारला पाहिजे. तो नंतर काय गायब झाला, तो पुतळे गायब केला, पत्ता त्याचं काय पुढे झालं मला कळलं नाही. पण हा पाठपुरावा करत राहिलो. आज अतिशय दुःखी किंवा चीड आणणारं उत्तर रेल्वे मंत्री मंत्र्यांना द्यायची हिंमत झाली नसेल कदाचित, म्हणून राज्यमंत्र्यांनी दिलं. त्याच्यात त्यांनी असं दिलं, आपको स्मरण होगा की आपने 10 फरवरी फेब्रुवारीतलं उत्तर आता आलंय बघा, 10 फरवरी 2025 को लोकसभा में शून्य काल में के अंतर्गत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस रेलवे स्टेशन के सामने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा स्थापित करने के संबंध में मामला उठाया था. मामले की जांच करवाई गई है तथा यह उल्लेखनीय है कि संबंधित अनुरोध रेलवे की स्थापित प्रक्रियाओं एवं नीतियों के दायरे से बाहर है. आशा है कि आप स्थिति से सहमत होंगे. हम क्यों स्थिति से, ये उनका कथ है. देखिए रवनीत सिंह राज्य मंत्री जी ने उन्हें उसका लेटर लिखा है, मैं इसकी कॉपी देता हूं आपको. और दुख इस बात का है कि अगर आप कहते हो कि स्थापित प्रक्रियाओं एवं नीतियों के दायरे से बाहर है, तो फिर गुजरात में जब, जिनके बारे में हमें परम आदर है, पहले बताता हूं, वल्लभ भाई पटेल जी का एक बहुत बड़ी प्रतिभा आपने स्थापित कर दी. वहां देश की सबसे ऊंची प्रतिभा वहां हुई. वहां जो रेल्वे स्टेशन था, अतिशय मोठा पुतळा तिथं तुम्ही उभारलात आणि तो पुतळा उभारल्यानंतर तेथूनच्या जवळच्या स्टेशनचं नाव पण बदललं, आपण केवडिया केलं. केवडियाचं आता एकता नगर झालं आणि त्या केवडिया स्टेशनवर मी तुम्हाला दाखवते. स्टेशनच्या बाहेर हा जरासा थोडा दूर आहे, हा इथे झेंडा दिसतो, याच्या खाली त्यांचा वल्लभभाई पटेलांचा पुतळा आहे. हा पुतळा स्टेशनच्या समोर असलेला जे काही सुशोभन केलं तिथं आहे. त्याच्यानंतर हा पुतळा स्टेशनच्या आत आहे. त्याचं आणखी स्पष्टीकरण देण्यासाठी आणखीन एक चित्र दाखवतो की हे स्टेशनच्या आतलं दृश्य आहे. इथं वल्लभभाईंचा पुतळा आहे, हाही वल्लभभाईंचाच पुतळा आहे. आता पाठपोर आहे, त्याचं पुढचं चित्र मी तुम्हाला दाखवतो. हा केवडिया, आता त्याला एकता नगर नाव करतायत ते परत. आणि पुन्हा समोर जी इमारत उभी आहे त्या इमारतीवर एक म्युरल केलंय. हे म्युरल आहे बघा, हेही वल्लभभाई पटेलांचं म्युरल आहे. इमारतीवर लावले मुख्यालयाच्या त्या केवडिया स्टेशनचा. इथं केवडिया स्टेशनचं नाव दिसतं तुम्हाला बघा, स्पष्ट दिसतंय ना केवडिया स्टेशन. अशा प्रकारे इथं पुतळा लावल्यानंतर आज आम्ही मागणी करतो, जेव्हा तुम्ही त्याच्यातनं पळवाट काढता आणि प्रक्रियो के बाहर है, दायरों के बाहर है, म्हणजे वल्लभभाई पटेलांचा पुतळा लावला दायरो के अंदर जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा लावायला दायरो के बाहर आहे. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांना आवाहन करतोय, मुंबईकरांना जी तळी उचलताना भारतीय जनता पार्टीची, त्यांना विचारतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान तुम्हाला मान्य आहे का? आणि म्हणून या संदर्भात मी आज जाहीरपणे आदरणीय देशाच्या पंतप्रधानांना विनवणी करतोय की तुम्ही यामध्ये लक्ष घालून याचा हा प्रश्न सोडवावा. त्याच्या पलीकडे मागच्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी विधानसभेत हा प्रश्न उचलला होता की ह्या पुतळ्यासाठी आपण सरकारनं सुद्धा प्रयत्न करावेत. तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आश्वासन दिलं, होय आम्ही हा पुतळा उभारू म्हणून.
तर देवेंद्र फडणवीसांना सुद्धा विचारतो, आजवर या संदर्भात आपलं केंद्र सरकारकडे पत्र तरी गेलं का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणखीन पुढचा एक महत्वाचा मुद्दा आहे, हे सातत्यानं कसे खोटं बोलत असतात ते बघा. म्हणजे तिथं स्टेशनचं नाव पटापट बदललं गेलं. विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांनी केंद्राच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीने सगळीकडे बोर्ड लावून टाकले की आम्ही सगळ्या स्टेशनांची नावं बदलली. मरीन लाईनचं मुंबादेवी केलं, चेन्नई रोडचं गिरगाव केलं, ग्रँड रोडचं गामदेवी केलं, मुंबई सेंट्रलचं नाना शंकर शेटांचं नाव द्या. ज्या माणसाने या देशात रेल्वे आणली त्याचं नाव दिलं जात नाही. या सगळ्या महालक्ष्मी स्टेशन असत महालक्ष्मी राहील, मग येल्लोर पळचं वरळी, प्रभादेवी झालं एलपी स्टेशनचं, सँडर्स रोडचं डोंगरी, कॉटन ग्रीनचं गुडब्दी, अशी सगळी नावं दिली गेलेली होती. त्यांनी स्वतः बोर्ड लावले, आम्ही हे नाव बदललं. आजवर ती नावं सुद्धा करी रोडचं लालबाग राजा आपण जाणता, आजवर या स्टेशनची नावं सुद्धा बदलली गेली नाहीत. पण बोर्ड लावून झाले होते की आम्ही बोर्ड बदलला, आम्ही नावं बदलली. दादांत तो खोटाडी ढोंगी पक्ष या लक्षात घ्या. आणि म्हणून आज छत्रपती शिवरायांचा जो अवमान केंद्राचं रेल्वे सरकार करते आणि जो दुजाभाव करते, म्हणजे तुमच्या गुजरातमध्ये वल्लभभाई पटेल बद्दल आदर प्रश्नच नाही, पण ते द्यायला तुमच्याकडे नियम नाही, नियमांचं बंधन नाही, दायरो के बाहेर नाही, सब दायरो के अंदर आता है. आणि मग आम्ही मागितलं का मात्र दायरो के बाहेर आहे. आणि म्हणून त्याचा मी कडवट निषेध या निमित्तानं करतोय. आणि संतग्रांना दिलाय, पंतप्रधानांना पत्र देणार भेट घेणार आहात का? भेटही घेण्याचा प्रयत्न करू. आता सध्या पुतिनांची भेट चालू आहे. मी एवढा मोठा असल्यामुळे आज मिळेल नाही, पुढच्या आठवड्यात भेट घेईन मी. पण त्यानंतर त्यांची वेळ मागून एकदा विनवणी करणार आहे की हे जर तिथं होतं इथं का होत नाही, मागणी निश्चितपणे केली जाईल. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत, ते फक्त महाराष्ट्राचे नाहीत, हे पहिलं लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांचा अवमान केंद्र सरकार करतं तेव्हा तो उभ्या महाराष्ट्राचा आणि खरं तर देशाचा सुद्धा अवमान आहे. इथं छत्रपतींचा पुतळा होता माहितीये ना, माननीय मनोहर जोशी सर जेव्हा लोकसभेचे अध्यक्ष होते त्यांनी इतका सुंदर पुतळा, त्याच्या बाजूला संबंध ते फवारे लावलेले होते सगळे सुंदर, आणि इतकं सुंदर ते दिसत होतं. ते तिथनं काढलं आणि गोडाऊन मध्ये टाकल्यासारखा तो पुतळा कोपऱ्यात नेऊन टाकलेला आहे. हे ह्यांचं देशाच्या स्वाभिमानासाठी लढण्यासाठी स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांबद्दलचा आदरभाव हा असा प्रगट केला जातो. पुतळ्याच्या अनुषंगाने काही आंदोलन वगैरे मुंबईत उभारणार आहात का? आता एक आजचा दिवस म्हणजे इशारे द्या आणि करू नका असलं काय होत नाही आपल्याकडे. इशारा दिला, एकदा शब्द दिला तर ते करणार म्हणजे करणार. आता जर पंतप्रधानांना मी आव्हान केल्यानंतर ताबडतोब आंदोलनाची भाषा करणं होणार आहे. माननीय पंतप्रधानांना भेटेन, त्यांना पत्र देईन, त्यांनी ऐकलं आनंद आहे, नाही ऐकलं तर मग करू.